ते समोर एक जांभळाचं झाड होतं ना रे, आपण लहानपणी झोका बांधायचो बघ त्या झाडाला. कुठे गेलं? मागच्या पावसाळ्यात पडला. हो आता तुम्ही गावाकडे आल तर कळणार ना. अरे आलो असतो पण काम. झाला तर खूप वाईट झाला. तालुक्यात गेलोय, इलय तेव्हा अण्णा गेल्याचा कळला. काळजी घ्या. अण्णा नंतर आता तुमच्यावरच जबाबदारी ना ती. आणि जरा जमिनीच्या विषयावर बोला. तर बाजू घ्यावा. काय बोलू चा? दत्ता भाऊ, अण्णांबरोबर खालच्या आळीतल्या जमिनीचा व्यवहार झाला. सह्य वगैरे सगळा झाला, पण मग इथं रवानच गेला. अण्णा दितले नाही होते असं आहे ना, दितले असते पण. नंतर बघू काय ते. हो हे तर तुम्ही कागद बघा, अण्णांचे सह्य झालेले आहात वरते. बघू काय ते नंतर. हो पण नंतर कधी? आता लगेच बघू खावा का? हो पैशाची अडचण आहात. पोरग मुंबई का त्याका पैसे पाठवचे आहोत. अरे पण माका नको बघू का काय व्यवहार राहते. ओ अण्णांच्या सांगण्यावरून कागद वाचूच्या आधी सुद्धा सह्य केले मी त्याच्यावरते. बघा काम आहेत, निघा आता. ओ दत्ता भाऊ, गरीबाचे पैसे हवे होते. गरीबाच्या तोंडातलं घास काढून घेऊ नका. पचाचे नाही ते. आमचा काहीतरी जायत ना तर तुमचा काहीतरी पाण्यात जाताला. हा आता निघतोस की? भला नाही होता तुमचा, तसाच भला नाही होता. चल रे. हो अरे दत्ता, कोण होता हा माणूस? काय काम होतं त्याचं? त्याच्या जमिनीचा व्यवहार अण्णासोबत होता, त्याचे पैसे हवे होते. अरे मग बघायचं ना काय ते. उद्या हाच माणूस कोर्टात गेला तर. माधव, किती वर्षांनी गावी आलायस? अहो पण बाबा, काका बरोबर म्हणतात. तो माणूस खरंच कोर्टात गेला तर? तू मला शिकू नकोस. दत्ता, आणि माधव, अण्णांचे व्यवहार तुला नाही माहित, मी बघितलेत. आता एकाला पैसे दिले ना तर रांग लागेल. अरे पण दत्ता, लोकांचे शिव्या शाप माधव, आतापर्यंत तू लक्ष घातलं नाहीस या सगळ्यात. आत्ताही न घातलेलंच बरं. अरे पण मी का? अरे दत्ता,